आता येशू ख्रिस्तांवरती मूव्ही आहेत, इकडे हिंदू धर्मामध्ये आहेत, शीख पंथामध्ये पण बरेच आहेत, किंवा अजून इतर जे धर्मीय आहेत तर त्यांच्यावरती मूव्हीज बनतात. परंतु मोहम्मद पैगंबरांच्या बाबत अगदी चित्र पण काढलं तरी त्याच्यावरती हल्ला झाला होता असं आपण मागं पाहिलं. हे असं काय आहे? हलाला पद्धत काय आहे? आता सद्यस्थितीला जर शिया सुन्नींच्या बाबत बघायचं झालं तर ही कुठल्या पंथामध्ये मोस्टली अवलंबिले जाते? इस्लामिक जगतामध्ये जाती जरी नसल्या तरी पंथ प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दर्जावरून अशरफ, अजलफ आणि अर्जल असे 3 गट आहेत. तर आपल्या लक्षात येत नाही, जाती व्यवस्था जरी असली, रोटी व्यवहार होतात, बेटी व्यवहारला थोड्या मर्यादा आहेत, पण अस्पृश्यता म्हणजे मी जेव्हा गेलो होतो तिथे 80% मुस्लिम लोक अजूनही त्या समाजातील खालच्या जातीच्या लोकांच्या बाबतीत अस्पृश्यता पाळतात. बापरे. हे आजही 2025 मध्ये आणि बिहारमध्ये हे आजही होताना दिसतं. जरी निजाम आणि हजाम हे मस्जिदीमध्ये एका रांगेमध्ये उभे राहून नमाज पढू शकतात असं जरी म्हणत असले तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये किंवा बाजारामध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा ही जाती व्यवस्था दिसते. तांबोळ्यांची मस्जिद वेगळी आहे, मण्यारांची मस्जिद वेगळी आहे, खाटीक समाजाची मस्जिद वेगळी आहे आणि शिया सुन्नींची तर आहे. मोठ्या प्रमाणात धर्मांतरित पण मुस्लिम आहेत, कन्व्हर्टेड मुस्लिम. तर त्यांचं मग स्थान कुठे आहे? शिया सुन्नीमध्ये ह्या सगळ्यांमध्ये त्यांचं स्थान कुठे आहे? नमस्कार. सध्या इराण आणि इस्रायलमध्ये एक युद्ध सुरू आहे, युद्धसदृश परिस्थिती आहे. अनेक देश, काही जण इराणला पाठिंबा देत आहेत, काही इस्रायलच्या बाजूने उभे असल्याचं चित्र आहे. मात्र अनेक जे मुस्लिम राष्ट्र आहेत तर त्यांनी तटस्थतेची भूमिका स्वीकारल्याचं चित्र आहे. ही तटस्थतेची जी भूमिका आहे त्यांची, तर त्याच्यावरती एक जगभरामध्ये सध्या विषय सुरू आहे, चर्चेचा विषय आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेच्या दरम्यान येतोय, तो म्हणजे शिया आणि सुन्नी. इराण हे शिया बहुल राष्ट्र आहे, त्यामुळंच अनेक जे मुस्लिम बहुल राष्ट्र आहेत जे सुन्नी बहुल आहेत तर त्यांनी तटस्थतेची भूमिका स्वीकारली किंवा त्यांनी थेटपणे इराणला पाठिंबा दिला नसल्याची सध्या चर्चा आहे. तर काही मुस्लिम राष्ट्र जे आहेत जी इस्रायलच्या बाजूने आहेत तर ती बहुतेक सुन्नी आहेत म्हणून ते इस्रायलच्या बाजूने आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे. पण काही जरी असलं तरी शिया आणि सुन्नी हा पुन्हा एकदा मुद्दा चर्चेला आलेला आहे. अनेकदा 2 मुस्लिम राष्ट्रांमध्ये पण हा संघर्ष होतो, त्यावेळेला देखील शिया सुन्नी या वादाबद्दल चर्चा होते. आज देखील त्याच अनुषंगानं हा मुद्दा चर्चेत आहे. परंतु जगभरात मुस्लिम हा धर्म पसरलेला आहे. परंतु या मुस्लिम धर्मामध्ये शिया आणि सुन्नी हे जे मुख्य पंथ आहेत तर ह्याच्यामध्ये जे छुपा संघर्ष सुरू असतो, शीतयुद्ध नेहमीच सुरू असतं. हा नेमका का सुरू असतं किंवा हे शीतयुद्ध का सुरू असतं याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शमशुद्दीन तांबोळी सर आहेत. त्यांच्याकडनं आपण या सगळ्या वादावरती भाष्य करणार आहोत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर स्वागत आहे. तर विवाहानंतर तलाक, आता जे तुम्ही ट्रिपल तलाकचा उल्लेख केला, आता भारत सरकारने तर तो बंदच केलेला आहे. परंतु तलाकच्या नंतर हलाला जी पद्धत होती तर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे समाज कसे बघतात या पद्धतीकडे? मुळात हलाला पद्धत काय आहे? आत्ता सद्यस्थितीला जर शिया सुन्नींच्या बाबत बघायचं झालं तर ही कुठल्या पंथामध्ये मोस्टली अवलंबिले जाते? खरं मध्यंतरी आपल्याकडे जेव्हा शासनाने ट्रिपल तलाकच्या बद्दल भूमिका घेतली आणि न्यायालयाने ते गैर इस्लामिक आहे, तो श्रद्धेचा विषय नाही, मानवाधिकाराचे उल्लंघन केलं जातं आणि म्हणून असंविधानिक अशी भूमिका घेऊन शासनाने कायदा करावा अशी शिफारस केली. त्यावेळेस शिया सरकारच्या बाजूनेच होते. पण आम्ही अशी भूमिका घेतो की आज समान नागरी कायद्याबद्दल बोलत असताना शिया समान नागरी कायद्याला विरोध करतात. किती समर्थन देतील, पाठीशी राहतील याविषयी मला शंका आहे. न्यायालयीन मार्गानेच तलाक व्हायला पाहिजे हे अजूनपर्यंत झालेलं नाहीये. बरोबर. आता तुम्ही मुद्दा जो मांडला हलालाच्या बाबतीमध्ये, हे सुन्नीमध्ये
म्हणजे आता अनेक देशातून ते काढून टाकलेलं हद्दपार आहे. होत आहे. विशिष्ट काळामध्ये एक सोय म्हणून आलेली गोष्ट होती, गैरसोय झाली, औषध हाच आजार झाला, पण हे शियामध्ये नाही आहे. त्यामुळे त्या बाबतीने सुद्धा आपण म्हणालो तर शियामध्ये या ऐहिक जीवनामधल्या काही चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे आलेल्या आहेत. आणि सर्वसामान्यपणे असंही दिसतंय की आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शिया या सुन्नींच्या पेक्षा अधिक मवाळ आहेत आणि पुरोगामी आहेत. नाही, आर्थिक दृष्टिकोनातून ते एक सक्षम आहेत. बरं. भारतामध्ये व्यापारी वर्ग वगैरे असल्यामुळे. तर या बाबतीमध्ये आता काय आहे की अल्पसंख्याक असल्यामुळे मी जसं म्हटलं देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा 15 ते 20% पेक्षा जास्त त्यांची संख्या नाही आहे. पण जेव्हा असे विषय येतात आणि तुमचा जो मुद्दा होता तटस्थतेच्या बाबतीमध्ये आणि इस्रायल आणि इराक, हे तर दुर्दैवी अशी ती घटना सगळी चालू आहे. यामध्ये धर्म हा किती प्रभावी घटक आहे यापेक्षा सत्ता संघर्ष आणि इतर त्यांनी याच्याबद्दलचं त्यांच्याकडे भट्टी आहे आणि ते निर्माण करण्यात जात आहे. इस्रायलचं वर्ष हे सगळं ते जे चालू आहे, हा मला वाटतं धर्मापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारण, सत्ता संघर्ष, रावड या सगळ्याशी तो संबंधित आहे. आणि हे जे काही चाललंय ते निष्पापांचं जे जीव घेणारं जे आहे ते इस्लामला कुठेच मान्य नाही आहे. एका निष्पापाची हत्या म्हणजे मानवतेचा संहार असा म्हणणारा हा इस्लाम जगामध्ये हे जे काही चाललेलं आहे, म्हणजे शिया सुन्नी असेल, त्याच्यातले उपपंथ असेल, त्याची जाती व्यवस्था असेल, दहशतवादी कारवाया असेल, अतिरेकी कारवाया असेल, माथी फिरूपणा असेल, हे सगळं इस्लामला मान्य नाही हे सांगण्यासाठी आता मुस्लिम समाजच रस्त्यावरती येणं आणि आपल्याच समाजातील जे धर्मरक्षक आहेत त्यांना व्यसन घालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, आता आपण जर बघितलं तर पूर्ण जगामध्ये इस्लामिक राष्ट्र आहेत, तर प्रमुख इस्लामिक राष्ट्र म्हणजे समजा शिया कोणते आहेत, सुन्नी कोणते आहेत, आणि याच्यामध्ये तुर्कस्तानने खूप महत्त्वाची मध्यंतरी भूमिका बजावली होती जेव्हा केमाल पाशा त्या ठिकाणी होता त्यावेळेस. तर आज तुर्कस्तानचं या सगळ्यामध्ये स्थान कुठे आहे, सौदी अरेबियाचं स्थान कुठे आहे? हे असं आहे की जगामध्ये जवळपास 55 देश हे मुस्लिम बहुल देश आहेत. बरोबर. आणि याच्यातले फार थोडे म्हणजे जवळपास 5-10 हे शिया डॉमिनेशन असणारे आहेत. मिडल ईस्ट मध्ये जास्त आहे. मिडल मध्य एशियामध्ये आहेतच, पण सौदी अरेबियाचा जो उल्लेख केला तिथे सुन्नी डॉमिनेशन आहे. बरं. तर हा जो इराण पाठोपाठ इराक आणि याच्यासारखे काही 5-10 काही ठिकाणी 30-35% आहेत. पण आपण ग्लोबल लेवलवरती विचार केल्यानंतर लक्षात येतं की सगळं विचार केलं तर सुन्नींचं डॉमिनेशन याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये आहे. सर, तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की इस्लाममध्ये पण जाती व्यवस्था निर्माण झाली, तर ती जाती व्यवस्था नेमकी कशी आहे? कारण अनेकांना वाटतं की मुस्लिम म्हणजे मुस्लिम, म्हणजे त्यांना हे समजत नाही की कोण, म्हणजे यांच्यामध्ये पण अशा पद्धतीनं जाती व्यवस्था आहे, आणि ते कधीपासून कशी तयार झाले, काय सांगू शकता? हे कसं आहे की इस्लामिक जगतामध्ये जाती जरी नसल्या तरी पंथ प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दर्जावरून अशरफ, अजलफ आणि अर्जल असे 3 गट आहेत. अशरफ म्हणजे उच्चवर्गीय, म्हणजे ज्याच्याकडे धर्मसत्ताही आहे, राज्यसत्ताही आहे, अर्थसत्ताही आहे, हे 5-7% जास्त नसतात. अजलफ जे आहेत ते मध्यमवर्गीय किंवा ओबीसी सदृश्य अशा पद्धती, आणि जवळपास 70-75% लोक जे आहेत ते अर्जल स्वरूपाचे आहेत. ही स्थिती भारतात सुद्धा आहे. पण भारतामध्ये देश स्वतंत्र झाला त्यावेळेस म्हणूया किंवा त्याच्या अगोदर जेव्हा इस्लाम इथे आला तेव्हा इस्लामचा स्वीकार केला, पण आपले पारंपरिक व्यवसाय, पूर्वीच्या जाती व्यवस्था त्या त्यांनी कायम ठेवलेल्या होत्या. आता देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये काकासाहेब
कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 1955 मध्ये आयोग स्थापन केलेला होता. आणि 1955 मध्ये काकासाहेब कालेलकरांनी मुस्लिम समाजात जाती व्यवस्था आहे हे अधोरेखित केलेलं होतं. नंतर मंडल आयोगाने तर मुस्लिम समाजातल्या इतर मागासवर्गीयांसाठी सवलत सुद्धा दिलेली आहे. आता जसं इकडे माळी आहे, इकडे बागवान आहे, इकडे कासार आहे, इकडे अत्तार आहे, नाही का. अशा पद्धतीने अनेक जाती आपल्याला दिसतील की व्यवसाय सारखे हे पडलेले आहेत. पण मी आता हा मुद्दा आलाय म्हणून सांगतो. 2 वर्षापूर्वी मी बिहारला गेलेलो होतो. तिथल्या एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो. बिहारमध्ये मागास मुस्लिमांचं प्रमाण जास्त आहे. त्यांना पसमंदा मुस्लिम असं म्हणतात. पसमंदा हा शब्द वर्गाशी संबंधित आहे, जातीशी नाही. पण आणि तिथे असं आढळून आलेलं आहे की महाराष्ट्रात आपल्या लक्षात येत नाही, जाती व्यवस्था जरी असली, रोटी व्यवहार होतात, बेटी व्यवहारला थोड्या मर्यादा आहेत, पण अस्पृश्यता म्हणजे मी जेव्हा गेलो होतो तिथे 80% मुस्लिम लोक अजूनही त्या समाजातील खालच्या जातीच्या लोकांच्या बाबतीत अस्पृश्यता पाळतात. बापरे. हे आजही 2025 मध्ये आणि बिहारमध्ये हे आजही होताना दिसतं. ते पसमंदा मुस्लिमांचा तो तिथला प्रश्न आहे. म्हणून आता पसमंदा मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा एक चळवळ उभी राहिलेली आहे आणि ते अशरफांच्या विरोध, आमच्यावरती पारंपरिक पद्धतीने अन्याय झालेला आहे आणि न्यायाची मागणी देण्यासाठी त्यांचं पुढे आता सुरू झालेलं आहे. पण जाती व्यवस्था म्हणजे जरी निजाम आणि हजाम हे मस्जिदीमध्ये एका रांगेमध्ये उभे राहून नमाज पढू शकतात असं जरी म्हणत असले, तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये किंवा बाजारामध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा ही जाती व्यवस्था दिसते. तांबोळ्यांची मस्जिद वेगळी आहे, मण्यारांची मस्जिद वेगळी आहे, खाटीक समाजाची मस्जिद वेगळी आहे आणि शिया सुन्नींची तर आहेच आहे. सर, आता आपण याच्या सगळ्याबद्दल बोलतोय, परंतु मोठ्या प्रमाणात धर्मांतरित पण मुस्लिम आहेत, कन्व्हर्टेड मुस्लिम. तर त्यांचं मग स्थान कुठे आहे? शिया सुन्नीमध्ये ह्या सगळ्यांमध्ये त्यांचं स्थान कुठे आहे? असं आहे की भारतामध्ये जी धर्मांतर झाली वेगवेगळ्या कारणाने झाली. बरोबर. स्वामी विवेकानंदांचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे, त्यानंतरच्या लोकांचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे. बरोबर. तर सुन्नी असल्यामुळे जास्तीत जास्त धर्मांतर झाल्यानंतर लोकांनी सुन्नी, पण एवढंच आहे, शिया आणि सुन्नी हे दिसतं. पण मी जे मगाशी म्हटलं ना, हानफी, हानबली, शाफी, मालिकी, यापैकी मी कोण आहे हे मलाही माहिती नाही. असं अनेकांना माहिती नसतं. तो मुस्लिम आहे आणि शिया आहे का सुन्नी आहे एवढं पर्यंत त्यांना माहिती असते. आणि जास्तीत जास्त तबलिकी आहे का बरेलवी आहे इथपर्यंत लोकांची मजल जाते. पण सगळेच तबलिकी नसतात आणि सगळेच बरेलवी नसतात. सामान्य पद्धतीने आपलं दिनचर्या करणारे, रोजचे व्यवहार करणारे असे मुसलमान असतात. त्यांच्या डोक्यात ना या सगळ्या गोष्टी कधी भसलेल्याच नाहीत. या जातीय अस्मिता म्हणजे धार्मिक अस्मिता असू शकतात, पण जातीय अस्मिता तेवढ्या तीव्र स्वरूपामध्ये समाजात दिसून येत नाहीत. पण आता जेव्हा जात गणना होणार आहे, जाती आरक्षणाचे लाभ मिळणार आहेत वगैरे वगैरे, ह्याच्यातून मग आता पुन्हा हे सगळे जाती डोके वर काढायला लागतील आणि नोंदणी करतील. पण सर, आता मी हाच प्रश्न परत वेगळ्या पद्धतीने विचारतो की जे इस्लाममध्ये जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात किंवा जे आम्ही श्रेष्ठ आहोत असं समजतात, त्यांच्या दृष्टीनं जे समजा प्युअर आहेत, शुद्ध वंश असं ज्यांना समजलं स्वतःला समजतात, अशांच्या दृष्टीने हे जे धर्मांतरित मुस्लिम आहेत ते यांच्याकडे कसं पाहतात? माझा हा प्रश्न. मला असं म्हणायचं की भारतामध्ये आज जो मुस्लिम समाज आहे त्यातला 95% मुस्लिम हा भारतीय आहे. बरं. धर्मांतरित आहे? धर्मांतरित, ऑफकोर्स धर्मांतरितच आहे. 5% असले तर ते वेगवेगळ्या मुस्लिम राष्ट्रातून इकडे आलेले असू शकतात. तो एक मुद्दा तुम्ही विचारलेला तो मगाशी राहिला, हा मुद्दा पूर्ण करून तिकडे येतो.
तर 95% भारतीय मुसलमान हे भारतीय मूळ निवासी ज्याला आपण म्हणूया, आणि मग या इथल्या सामाजिक परिस्थितीचा एक भाग झालेले ते आहेत. तेव्हा त्यांनी शिया व्हायचं का सुन्नी व्हायचं हे नाही आहे. सुन्नींच्या प्रभावातून झाल्यामुळे ते सुन्नीच आहेत. पण तुम्ही याच्यातले आता कुरेश फॅमिली पैगंबरांच्या याच्यात होती, सय्यद आहेत, पठाण हे स्वतःला वरचे मानतात. पण गंमत अशी आहे, मी नाशिकला गेलो होतो, तिथे डोंबाऱ्याचा खेळ करणारे काही आदिवासी होते. म्हणजे ते दोन्ही बाजूला काट्या लावणार, तार लावणार, ते डोंबारी चालणार. हा, अर्थात ते आदिवासी आहेत, बरोबर, मागास आहेत. बरोबर. पण त्यांची आडनाव विचारल्यानंतर पठाण, सय्यद अशी ठेवली. म्हणजे धर्मांतर होत असताना सुद्धा आपल्याला वरच्या जातीचं आडनाव घ्यावं अशा पद्धतीने एक खोट्या गोष्टी त्यांनी चिपकल्या. म्हणजे मोठं आडनाव घेतलं. माझ्या माहितीत आहे की पुणा कॉलेजमध्ये तांबोळी नावाचे प्राचार्य होते. पण तांबोळी म्हणजे ओबीसी. मग त्यांना असं वाटलं की नको, आपण तांबोळीपेक्षा नाव बदलूया आणि सेक करून घ्या, म्हणून एनडी सेक हे प्राचार्य झाले होते. पण ते मी तांबोळी हे सांगायला ते लाजत होते, कमीपणा. अशा एक अस्मिता असतात. मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडला राहिला पुसटला, तर आपल्याकडे स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात खिलाफत मुवमेंट झालेली होती. आणि खिलाफत मुवमेंटचं काय झालं की ब्रिटिशांनी ही खलिफा पद्धत होते त्याची काही ठिकाणी चालू होती आणि ती बंद केली होती. आणि ती पुन्हा चालू राहावी अशा हेतूने काही मुस्लिम राष्ट्रांनी केलं. आणि ते महात्मा गांधींनी आणि इथल्या मुस्लिमांना खुश करण्यासाठी, त्यांना स्वातंत्र्य आंदोलनाच्या याच्यामध्ये खेचण्यासाठी ते केलं. त्याच काळात म्हणजे 1924च्या दरम्यान तिथे कमाल पाशा होता. तो अधिक तुर्क प्रागतिक विचाराचा होता. त्यांनी तिथे समान नागरी कायदा आणला होता. बुरख्यावरती बंदी घातलेली होती आणि निमूट पद्धतीने लोकांनी ते स्वीकारलेलंही होतं. बरोबर. आता ती परिस्थिती पुन्हा आता राहिलेली नाही. आता पुन्हा तिकडे कट्टरतावाद पुन्हा शिरकाव झालेला आहे. तर वेगवेगळ्या देशाच्या ज्या भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीचा तिथे प्रभाव हा पडलेला आहे. सर, भारतामध्ये शिया आणि सुन्नी याशिवाय अजून इतर कोणते पंथ आहेत ज्यांचा प्रभाव आहे? याच्या भारतामध्ये जास्तीत जास्त जे आहेत ना, हनफी लोक आहेत आणि दक्षिणेकडे शाफी आहेत. पण यातले हनबली जे आहेत ते थोड्या प्रमाणात, आणि ते वहाबी पंथाकडे झुकणारे असतात. आणि हा जो पंथ आहे तो अधिक कट्टर असतो, फॅनेटिक असतो. आणि देवबंदच्या याच्यावरती सुद्धा त्यांचा अधिक प्रभाव असतो. बऱ्याच वेळा ते फतवे वगैरे काढण्यात वगैरे येतात. तर यांचा देवबंदींचा प्रभाव हा भारतीय मुसलमानांच्या वरती जास्त आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये सुफिझमचा एक चांगला प्रभाव आहे. म्हणजे आपण खेड शहापूर असेल, शेख सल्ला असेल, अजमेरची दर्गा असेल, हे सगळे सुफी संतांच्या दर्गा आहेत. आणि या सुफींचे जे भक्त आहेत, अनुयायी आहेत, ते फक्त मुस्लिम नाही आहेत, ते हिंदू सुद्धा आहेत, इतर धर्मीय. हा, म्हणजे त्याग करणं, प्रेम असेल, समाजसेवा असेल, मानवता असेल, करुणा असेल, असे त्यांचे ते तत्वबंधुत्व हे तत्व होते. पण कालांतराने हे सुफी संतांची जी परंपरा, मुर्शिद बनवणं, भक्त बनवणं, आणि मग ह्याच्यामध्ये काय झालं की आजार झाला दुआ का पाणी देणं, याच्यातून बऱ्याच प्रमाणामध्ये अंधश्रद्धा सुद्धा जपल्या गेलेल्या आहेत. तर म्हणून सुफीच्या नावाने कार्यरत असणारे आजचे सुफी ओरिजिनल सुफी असतीलच असंही काही सांगता येत नाही. म्हणून ह्या सगळ्या जागरूक पद्धतीने पंथ बरेच आहेत. पंथ म्हणजे भारतातले शिया सुन्नी व्यतिरिक्त जे मी शियांच्या मधले 4-5 सांगितले, तसं सुन्नींच्या मधले हे 4 आहेत. आणि सुन्नींच्या मध्ये बरेलवी आणि देवबंदी याही पद्धतीने आहेत. आता ह्याच्यामध्ये जाती व्यवस्थेचा अजून प्रभाव पडलेला आहे. तेव्हा हे सगळं होमोजिनियस आहे, असं नाही. हेट्रोजिनियस म्हणजे वैविध्यता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि या सगळ्याचा हे असलं तरी अल्लाह पुढे शरणागती, पेरशितासमोर शरणागती, हा त्यांचं एक आहे. म्हणून आपलं प्रबोधन करत असताना आम्हाला
या सगळ्या गोष्टींचा विचार करून परिवर्तनाची भाषा करावी लागते. सर, आज 2025 आज जर आपण पूर्ण जगतामध्ये पाहिलं तर राजकीय आणि सामाजिक शिया सुन्नींमध्ये कसे संबंध आहेत सर? भारतात काही वेळा लखनौ भागामध्ये हे त्यांच्यातला संघर्ष लक्षात आलेला होता. त्यानिमित्ताने दंगलीही झालेल्या होत्या. बाबरी मस्जिदचा प्रश्न असताना शियांची भूमिका वेगळी होती, सुन्नींची भूमिका ही वेगळी होती. त्यातून सुद्धा काही क्लॅशेस हे झालेले होते. जागतिक पातळीवरती सुद्धा काही ठिकाणी हे दिसून येतं. पण मला पुन्हा असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये शिया आणि सुन्नींच्या पेक्षा, त्याला धार्मिक याच्यापेक्षा राजकीय गोष्टी अधिक कारणीभूत आहेत. उदाहरणार्थ, आणि धार्मिक अस्मिता नाहीतच असंही नाही. मध्यंतरी द प्रॉफेट मेसेंजर ऑफ गॉड नावाचा एक सिनेमा आला होता, आणि इराणमधला तो दिग्दर्शक वगैरे होता. आपल्या रेहमाननी त्याच्यामध्ये गाणं केलं होतं. त्या सर्वांना धमक्या देण्यात आल्या, बहिष्काराची भाषाही करण्यात आलेली होती. तर हे करत असताना पुन्हा हे शिया आहे म्हणून त्यांनी असं केलं, अशा पद्धतीचा एक सूर आलेला होता. शिया असल्यामुळे त्यांनी असं केलं, असं काही वेळा मधून हे चालू असतं. पण बाय अँड लार्ज हे जर शिया आणि सुन्नींचं त्या अर्थाने संघर्ष राहिला असता आणि टोकाचाही झाला असता, तर 10 ते 20% असणारं शिया आणि 80% असणारे सुन्नी, त्यांनी त्या लोकांना मोठ्या माणसाने छोट्या माणसाला कधीच गिळून टाकलं असतं. बरोबर. तसंही झालेलं नाही. पण नैमित्तिक कारण काहीतरी घडत असतात आणि तेव्हा हे विषय पटलावरती येतात. आता तुम्ही त्या सिनेमाचा उल्लेख केला, त्याच्यावरून एक मोठा वाद झाला होता. आता आपण जर बघितलं असेल, इतर धर्मीयांचे जे कोणी देव असतील किंवा जे कोणी मेसेंजर्स असतील, जसं आता येशू ख्रिस्तांवरती मूव्ही आहेत, इकडे हिंदू धर्मामध्ये आहेत, शीख पंथामध्ये पण बरेच आहेत, किंवा अजून इतर जे धर्मीय आहेत तर त्यांच्यावरती मूव्हीज बनतात. परंतु मोहम्मद पैगंबरांच्या बाबत अगदी चित्र पण काढलं तरी त्याच्यावरती हल्ला झाला होता, असं आपण मागं पाहिलं. हे असं का आहे? त्याचं काय असं आहे की मूर्तीपूजा आणि व्यक्तिपूजा हे वर्ज्य मानलेलं आहे. आणि वर्ज्य जरी अनेक अशा गोष्टी वर्ज्य मानण्यात आलेल्या आहेत, पण समाजात ते चालू असतात. बरोबर. उदाहरणार्थ नशेची पदार्थ वर्ज्य मानलेले आहेत. बरोबर. पण सर्वात जास्त अफूचा व्यवसाय करणारा पिकवणारा अफगाणिस्तान आहे. बरोबर. तेव्हा मुस्लिम देशांच्या मध्ये काही नशाबाजी होत नाही असे नाही. व्याज घेणं निषिद्ध मानलेलं आहे, पण व्याज घेणारे बँकिंग वगैरे हे सगळं आलेलं आहे. फोटो काढणं सुद्धा चुकीचं म्हटलेलं होतं, पण फोटो काढल्याशिवाय पासपोर्ट मिळणार नाही, पासपोर्ट मिळाल्याशिवाय तुम्ही हजला जाणार नाही की अंतर. तर तुम्हाला काळानुसार वागावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. आत्ता तुम्ही ज्या चित्रपटाचा उल्लेख केला, तर हे लोकांच्या डोक्यात बसलेलं प्रेषिताचे चित्र तर कुठेच नाही आहे. त्या सिनेमामध्ये प्रेषिताचे चित्रही दाखवलेलं नव्हतं. फक्त प्रेषित दाखवण्यासाठी त्यांनी एवढंच केलेलं होतं की उंट चाललेला आहे आणि उंटावर कोणीतरी माणूस बसल्याचा भास आहे, तो माणूसही दाखवला नाही, आणि त्याच्या हातातली जी काठी आहे ती काठी मात्र असं हलताना दाखवलेली आहे. तेवढा सीन सुद्धा सहन केला गेला नव्हता. पण का? म्हणजे हा फॅनेटिझम आहे एका अर्थाने. काय वाटतं सर, करायला पाहिजे? नाही, मी तर म्हणेल की जर प्रेषित असतील किंवा अल्लाह असेल, त्यांनी चांगल्या पद्धतीचं काही शिक्षण दिलेलं असेल, बरोबर, संदेश दिला असेल, मानवतेला ते वरदान ठरणार असेल, आजच्या काळाशी सुसंगत असा असेल, आणि सर्वसामान्य मुसलमान आणि मुस्लिमेतरांना सुद्धा पैगंबराचं चरित्र त्या निमित्ताने पुढे येत असेल, समजत असेल, तर अशा प्रकारच्या अभिव्यक्तीला कधीही बंधनात ठेवू नये किंवा त्याच्यावरती हल्लेही करू नयेत, बरोबर, बहिष्कृत करू नयेत, फतवे काढून त्यांना धमक्याही देण्यात येऊ नये. असं हे सगळं करणं हे अत्यंत चुकीचं आहे, काळ विसंगत आहे. आणि म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाने
अशा गोष्टीचा कायमच विरोध केला आणि निषेधही केलेला पण आहे. सर आश्चर्य वाटण्यासारखं आहे ना की आता एवढं म्हणजे फिल्म इंडस्ट्री पण कधीपासून सुरू आहे हो, आणि सगळ्यांना इराण माहिती आहे. हा तर फार दर्जेदार सिनेमा तयार करतात. हा आपल्याकडे सुद्धा ते निकाह नावाचा एक पराशर आणि राज बब्बर आणि आगा म्हणून सलमान असं त्यांचे सिनेमा, त्याच्यावरती बंदी घाला असं आलेलंच होतं. भारतातही असं प्रकार झालेले आहेत. भारतात तस्लिमा नसरीन आली म्हणून सुद्धा बरोबर. आवाज भरपूर उठवलेला भरपूर होता. गोंधळ झाला होता. तर मला असं वाटतं की हे जे काही फॅनॅटिझम आहे तर हा जागतिक पातळीवरती ज्या ज्या ठिकाणी बहुसंख्याक असणारे लोक आहेत बरोबर. त्यांच्याकडून अल्पसंख्याकाचा आवाज दाबण्याचा हा एक प्रयत्न होत असतो आणि जे चुकीचं आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून तुम्ही काम करताय. सध्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे काय उपक्रम सुरू आहेत? मुस्लिम सत्यशोधकच्या स्थापनेला आता 6 दशक पूर्ण झालेले आहेत. तर मुस्लिम सत्यशोधक मंडळाने म्हणजे दलवाई असतानाचा तो कालावधी होता. त्यांना जास्तीत जास्त म्हणजे 66चा पहिला तलाक मुक्ती मोर्चा होता. 7 महिलांचा मोर्चा होता. 66 पासून आता जर एक 66 ते दलवाईंचं निधन आणि एक 10 वर्षाचाच कालावधी दलवाईंना लाभला. त्याच्यानंतर एक 2-3 दशक दलवाई नंतरचे त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी मंडळ टिकवण्याचा, ज्याच्यामध्ये शहाबानू प्रकरण वगैरे आलं त्यावेळेस स्थग धरण्याचं हे काम केलं. त्यानंतर गेल्या एक 20 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग करत आलेलो आहोत. जसं मुस्लिम समाजात सुद्धा अंधश्रद्धा आहेत, त्याचं निर्मूलन व्हायला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन हे यायला पाहिजे म्हणून तिमिर भेद नावाचं मंच सुरू केलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आहेच आहेत किंवा बकरी ईदच्या निमित्ताने गेली 15 वर्ष आपण रक्तदान करतो. कोविड काळामध्ये प्लाझ्मा दान केलेलं आहे आणि त्याचबरोबर आजच्या काळाची गरज म्हणून मरणोत्तर अवयव आणि देहदानाची सुद्धा संकल्पना रुजावी म्हणून संकल्प आम्ही लोकांचे करून घेतो. याला प्रतिसाद छान मिळतोय. मुस्लिम समाजातील ज्या महिला आहेत त्या महिलांचे अनेक अजूनही अनुत्तरित असे प्रश्न आहेत. त्याच्यावरती मुस्लिम महिला मदत केंद्र जसं आहे, मुस्लिम फातिमा बी शेख महिला मंच सुद्धा आहे, ते कार्यरत आहे. सत्यशोधक पत्रिका नियमितपणे प्रकाशित होत असते. शिक्षणाचा टक्का वाढावा म्हणून हमीद दलवाई हे पण आहे. स्टडी सर्कल जसं आहे तसं हमीद दलवाई विविध शैक्षणिक उपक्रम चालवण्यात येतात आणि दत्तक योजना सुद्धा, प्रायोजकत्व ज्याला आपण म्हणू, तेही घेण्यात येत आहे. आत्ता अजून एक मला आनंद वाटतो की महाराष्ट्र शासनाच्या वतीने समग्र हमीद दलवाई प्रकाशित होणारे ललित आणि वैचारिक आणि त्याचबरोबर मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्याचा इतिहास जे 2 खंडामध्ये आहे, दलवाईंचा कालावधी आणि नंतरचा कालावधी, तोही प्रकाशित होत आहे. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रबोधनाचं काम चालूच आहे. पण हिंदू मुस्लिम समाजामध्ये जे अलीकडच्या काळामध्ये मोठे गैरसमज झालेले आहेत, वेगळ्या पद्धतीने कोरोना काळात जसं तबलीगचा विषय झाला होता त्यानंतरही वेगळ्या पद्धतीने आता काही त्यांच्या अस्तित्वाचेही प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांना घरं नाकारण्यात येत आहेत, बहिष्काराची भाषा होत आहेत. यानं त्या पद्धती या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या देशहिताच्या आणि एकात्मतेसाठी बरोबर नाही आहेत. म्हणून समाजात सौहार्दता, सलोखा, एकात्मता निर्माण व्हावी म्हणून आम्ही संवाद वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणं, कार्यक्रम आखणं आणि इथल्या बहुसंख्याक समाजाला विश्वासात घेणं आणि आपण भारतीय आहोत हे लक्षात ठेवून इथल्या मुस्लिम समाजाने कसं वागायचं, सुधारणा कशी करायची हे या संदर्भात आम्ही बघतोय. कारण जमातवादी राजकारण जो आहे, धर्मवादी राजकारण जे आहे, तो आपल्या प्रश्नावरती उत्तर नाही आहे. हे समाजाला लक्षात आणून देणं आणि हिंदू समाजांचा विश्वास वाढवणं
यासाठी आता उपक्रम घ्यायचे आहेत. सर धन्यवाद. अतिशय मौल्यवान सरांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. इस्लाममध्ये असणारे मुख्य जे दोन पंथ आहेत, शिया सुन्नी, यांच्यामध्ये नेमका वाद का सुरू आहे, त्याची निर्मिती कशी झाली, इस्लाममधली जाती व्यवस्था, मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अतिशय सविस्तर अशी सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.